एसएससी बोर्ड परिसरातील गावठी दारू तयार करणाऱ्या 6 हातभट्ट्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज सकाळी उद्ध्वस्त केल्या। या ठिकाणाहून सुमारे 50,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका महिलेसह 6 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। जिल्ह्यातील अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील प्रभारी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। एसएससी बोर्ड परिसरातील कंजारभाट वस्ती इथं गावठी दारू तयार केली जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना मिळाली होती। त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज पहाटे या ठिकाणी कारवाई करत गावठी दारू तयार करणाऱ्या 6 हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या। या ठिकाणाहून 900 लिटर कच्चं रसायन, 180 लिटर पक्कं रसायन, 120 लिटर गावठी तयार दारू आणि इतर साहित्य असा 50,700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला। या प्रकरणी एका महिलेसह 6 जणांविरोधात राजारामपुरी पोलिसात गुन्हा दाखल झालाय। ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक खंडेराव कोळी, चंदू ननवरे, शहनाज कनमाडे, सुप्रिया कात्रट, अमर आडुळकर, युवराज पाटील, अमित मर्दाने, अशोक पवार, वसंत पिंगळे आणि सहकाऱ्यांनी केली।